नमस्कार मैत्रिणींनो, पायल्स अमेझिंग ब्लॉग या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजची रेसिपी 2 मसाले वापरून भन्नाट अशी सुरणाचे फ्राय सुरण आज आपण बनवणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। पण खाजाळू लागू नये म्हणून काही टिप्स पण सांगितलेल्या आहेत, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपण इथे सुरण घेतलेला आहे। सुरणच्या मागची काळी बाजू असते ना, ती सर्व काळी बाजू व्यवस्थितरित्या आहे ना काढून घ्यायची आणि आपल्याला हव्या त्या आकारात आपण चौकोनी आकारात कापत आहोत। हव्या त्या आकारात कापून झाल्या ना की त्यांना पाण्यात ठेवायचं। असं बघा, असं व्यवस्थित पाण्यात ठेवलं ना की ते काळं पडत नाही, म्हणून त्यांना पाण्यात ठेवायचं। आता मी आहे ना गॅसवर एक फ्राय पॅन ठेवत आहे, त्याच्यात थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाण्याला चांगली उकळी आली की त्याच्यात आपण हे पाण्यात ठेवलेले सुरण आहेत ना, हे सुरण आपण त्याच्यात टाकणार आहोत। सर्व सुरण आहेत ना आपण पाण्यात टाकून घ्यायचे। आता आहे ना आपण कोकमं टाकून घेऊया। 3-4 कोकमं घेतलेली आहेत, ती कोकमं पाण्यात टाकायची आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं। हे बघा, असं मीठ टाकलं ना की सुरणाला व्यवस्थित असं मीठ लागलं जातं। आता 2 मिनटं ह्याला चांगल्या प्रकारे उकळून घ्यायचं। आपण हे सुरण एका ताटात काढून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे आहे ना सर्व सुरण आहे ना आपण एका ताटात काढून घेत आहोत आणि ही कोकमं आहे ना आपण टाकून द्यायची, ही परत वापरायची नाही। तुम्ही बघू शकता पाण्याचा रंग पण कसा झालेला आहे। मम्मी आता काय करायचं याच्यामध्ये? आता गॅसवर आहे ना एक फ्राय पॅन ठेवलेला आहे, तोच फ्राय पॅन ठेवलेला आहे। त्यात 2 चमचे तेल टाकून घ्यायचं। तेल चांगलं गरम झालं की थोडंसं जिरं, लाल तिखट मसाला, हळद आणि किचन किंग गरम मसाला आणि आवर्जून आमचूर पावडर टाकायची। हे मसाले आहेत ना आता आपण या तेलावर टाकायचे। व्यवस्थितरित्या ह्याला फ्राय करून घ्यायचं। मसाला करपू नये म्हणून गॅस बारीक करायचा आणि आपण जी सुरण उकडून घेतलेले ना ते सुरण आता ह्याच्यावर टाकायची आणि पूर्ण सुरणाला हा मसाला लागेल अशा रीतीने ह्याला फ्राय करायचं। हे बघा, मी तुम्हाला दाखवते मैत्रिणींनो, पूर्ण सुरणाला आहे ना कसा मसाला लावून घ्यायचा आणि अगदी चिमूटभर मीठ टाकत आहे, कारण मसाल्याबरोबर मीठ लागलं पाहिजे ना, म्हणून मीठ टाकत आहे। आता ह्यांना व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि मी आहे ना आता एका ताटात आहे ना त्यांना काढून घेणार आहे। हे चांगले मसाले सुरणाला व्यवस्थित लागले। हे बघा, जवळून दाखवते तुम्हाला कसे मसाले लागले आहेत ना। हे मसाले लागले की यांना आपण एका ताटात काढून घ्यायचं। तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघत आहात मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मी इथे 2 चमचे बारीक रवा घेतलेला आहे, थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर आहे। हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि आपण जी सुरण फ्राय करून घेतलेले ना ते तोपर्यंत थंड होऊन जातात। आता ते सुरण आहेत ना या रव्यामध्ये कोट करायचे। आपण जशी मच्छी फ्राय करतो ना अगदी त्याचप्रमाणे मी गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि अगदी 2 चमचे तेल ठेवलेलं आहे। तेल बघा केवढंसं आहे। आता रव्यामध्ये आहे ना सुरणाला व्यवस्थित कोट करून घ्यायचं। हे बघा, असं व्यवस्थित कोट केलं की ते तव्यावर बारीक गॅसवर व्यवस्थितरित्या ठेवून घ्यायचं आणि कुरकुरीत होईल तोपर्यंत त्याला फ्राय करायचं। जास्त गर्दी करायची नाही, जास्त जर सुरण टाकले मग ते एकमेकांना चिकटतात ना, म्हणून थोडे तव्यावर मावतील एवढेच ठेवायचे। आता त्यांना पलटी मारून घेऊया। एक बाजू चांगली फ्राय झाली की त्यांना पलटी मारायची। हे बघा, आता मी तुम्हाला दाखवते पूर्ण असे सुरण व्यवस्थित फ्राय झाले की आता आपण त्यांना
काढून घेणार आहोत. सुरुवातीला आहे ना त्यांना तव्याच्या कोपऱ्याला लावायचं, म्हणजे आणखीन कुरकुरीतपणा येतो त्यांना. व्यवस्थित फ्राय करून घेतले. मम्मी याचा रंग बदलेपर्यंत याला तव्यावर ठेवायचं का मम्मी? हो बेटा, कुरकुरीत होतात ना. झाले ना, त्यांना असं तव्याच्या बाजूला लावून घ्यायचं असं, आणि एक एक करून काढून घ्यायचं. असं अशाच प्रकारे आता आपण सर्व सुरण फ्राय करून घेऊया. हे बघा किती छान कुरकुरीत असे झालेले आहेत. वाव मम्मा, किती सुंदर वाटतायत. आता तिखट आंबट अशी सगळी भन्नाट अशी याची चव असते. आणि आता तर खाऊनच माहिती पडेल किती सुंदर झाले ते. असं बघण्यात काय हे आहे ना, पण समजायला पाहिजे ना, म्हणून खावं लागतं. आहे की नाही मैत्रिणींनो? कमेंट करा. जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तब तक के लिए बाय बाय, टाटा.